सध्या इराण आणि इस्रायल संदर्भातली ही एक मोठी अपडेट आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात येते असं सुद्धा आता बोललं जाते। आता मोज्तबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते असतील असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून आता निवड करण्यात आलेली आहे। आता मोज्तबा खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते असणार आहेत। या संदर्भामध्ये मी सतीश सर तुमच्याकडे येणार आहे। आता खामेनींचा खात्मा केला, सगळ्या गोष्टी झाल्या, याच्यानंतरचं पुढचं राजकीय आणि एकंदरीतच सर्व देशासाठी पुढचं पाऊल म्हणून आता नव्या अधिकाऱ्याची नेमणूक खामेनी सुद्धा सगळं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात असं वाटतं तुम्हाला? बघा, मागच्या काही तासांमध्ये जे आहे आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाचे IRGC कमांडर आणि इनफॅक्ट IRGCचा कमांडर इन चीफ याचा सुद्धा खात्मा करण्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला यश मिळालेलं आहे। एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो मोराल ऑफ द ट्रूप्स, त्यांचं त्या सैनिकांचं जे आहे मनोधैर्य खचू नये आणि इराण जो आहे लढा देतोय हे दाखवण्यासाठी इमिजिएटली IRGCचे कमांडर इन चीफ म्हणून ब्रिगेडियर जनरल वाहिदी यांची नियुक्ती झाली आणि तशा प्रकारची घोषणा सुद्धा केली। आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा झाला तरी सुद्धा जे आहे आमच्या लढ्याला कुठेही एक प्रकारे जे आहे तडा गेला नाही हे दाखवण्यासाठी इमिजिएटली आणि ऑलरेडी त्यांच्या नियमाच्या अनुसार सुद्धा या धर्मसत्ताक राजसत्ता जी पद्धती आहे त्यांच्या नियमाच्या अनुसार सुद्धा जे आहे तशा प्रकारची सिस्टम आहे आणि त्या सिस्टमच्या अनुसार आता पुढचा सक्सेसर म्हणजेच एक प्रकारे पुढचा ची जागा कोण घेणार हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे। आणि तीच जी बातमी येते की मोज्तबा खामेनी हा जो आहे आयातुल्ला अली खामेनीचा सुपुत्र आहे आणि तो त्यांची जागा घेईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते। अजूनही ऑफिशियली ते डिक्लेअर केलं नाही। दोन गोष्टी आहेत, बहुतेक ते ऑफिशियली डिक्लेअर त्या ठिकाणी करणारही नाही ते यासाठी, कारण जर डिक्लेअर केलं तर इमिजिएटली अमेरिका आणि इस्रायल त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील। पण डिक्लेअर केला तर फायदा हा आहे की मनोधैर्य जे आहे ते इराणचं आणि या अमेरिकेविरुद्ध लढ्याचं जे आहे ते त्या ठिकाणी बरकरार राहील। पण सतीश सर, यामध्ये आणखी एक प्रामुख्यानं या हल्ल्यामागचं कारण समजलं जातं ते म्हणजे अण्वस्त्रांचं। कारण इराणने असा दावा केला होता की जगातलं सर्वाधिक सक्षम आणि अतिशय शक्तिशाली असं अण्वस्त्र आमच्या देशामध्ये तयार होतंय, अशा चर्चा होत्या। आणि या चर्चांना कुठेतरी फाटा देण्याचं काम अमेरिकेनं केलं। अमेरिकेनं या सगळ्यामध्ये एंट्री घेतली आणि नंतर अमेरिकेला जे साध्य करायचं होतं ते आता अमेरिका करते। याकडे कसं बघायचं की फक्त अण्वस्त्र हेच प्रमुख कारण आहे या हल्ल्यामागे? काय कारण आहेत अजून? अण्वस्त्रांची निर्मिती इराण सारख्या देशाने करू नये हे एक कारण होतं, पण जसं मी सांगितलं की दोन महत्वाची उद्दिष्ट या कॅम्पेन मध्ये होते। एक, इराणनं अण्वस्त्रांची निर्मिती करू नये आणि दुसरं माझ्या मते ते राजकीय आणि महत्वाचं कारण अमेरिकेच्या या कॅम्पेन मध्ये होतं आणि ते म्हणजे तिथला सत्ता पालट, ही धर्मसत्ताक राजसत्ता पद्धती जी आहे उलटवून टाकणं। आणि 1979च्या आधी ज्या प्रकारे इराणची राजवट ही अमेरिकेला फेवरेबल अशी होती तशाच प्रकारची राजवट, मग ती राजशाही पद्धतीने असो किंवा डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट असो, या पद्धतीनं न्यूक्लिअर वेपन्स विषयी जर बोलायचं असेल तर यस, मागच्या काही काळामध्ये आपण जर इराणचा त्या ठिकाणी विचार केला तर रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल युरॅनियम जे आहे त्या युरॅनियमला प्युरिफाय करणं, थोडक्यात त्याला आपण संवर्धन किंवा एनरिचमेंट, मग ही एनरिचमेंटची पातळी जी आहे न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये तो वाढवत जात होता। ज्या बातम्या येत होत्या त्याच्यानुसार ऑलरेडी 60% सुद्धा जास्त युरॅनियमचं एनरिचमेंट करण्यामध्ये, तशा प्रकारची टेक्नॉलॉजी हासिल करण्यामध्ये इराणला यश मिळालं होतं। आणि हा जर प्रोग्रेस असाच चालू राहिला असता आणि हे 80 ते 90% युरॅनियमचं एनरिचमेंट करण्यामध्ये इराणला जर यश त्या ठिकाणी प्राप्त झालं तर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे तर मी तुम्हाला आणखी थोडंसं थांबवतो, कारण या हल्ल्यामधले जे काही अपडेट्स आहेत ते आता आपल्याला वेळोवेळी समजतात। आणखी एक अपडेट घेऊन मी तुमच्याकडे येतोय। आता मोज्तबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते आहेत।